आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2317 यावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आपुलिया हिता जो आसे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. आता चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या जीवनामध्ये हा अभंग अत्यंत मोलाचा आहे. कारण या अभंगावर माझ्या जीवनामध्ये मी व्हॉट्सअप माध्यमातून संगीता प्रकाश करपे यांचे 2 मुलं, एक आकाश आणि एक अक्षय, हे कॅप्टन झाले, पायलट झाले. ते मिलिटरीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं डायरेक्ट क्लास 1 म्हणून. आता तेही गव्हर्नमेंट सर्वंट होते, बांधकाम खात्यामध्ये इंजिनियर होते. मीही गव्हर्नमेंट ऑडिटर होतो. आमचा आधीच थोडा दोस्ताना तर आहेच, पण मी त्या 2 मुलाचं, त्यांच्या आईवडिलाचं कौतुक केलं या अभंगावर. कारण व्हॉट्सअप माध्यमातून त्यांनी मग माझं कौतुक केलं की तुम्ही चांगलं लिहू शकता तर चांगलंही बोलू शकतात, म्हणून त्यांनी मला प्रवृत्त केलं. पहिला जो मुलगा माझा, कारण मुलानं पहिल्या सुरू मला माझ्या जीवनामध्ये, पप्पा कारण तुम्ही चांगलं लिहू शकता तर तुम्ही चांगलं बोलू शकता. मी म्हटलं बोला येत नाही. येते पप्पा, बोला तुम्ही. माझ्या मुलानं बळ दिलं आणि मी माझ्या जीवनामध्ये हे अभंगावर चिंतन मांडायला सुरुवात केली. म्हणून या 2 गुरुच्या चरणी माझा मुलगा आज हिंदुस्तान कंपनीमध्ये मुंबईला आहे, SCL, आणि त्याच्याही चरणी साष्टांग दंडवत घालतो. आणि माझे गुरु संगीता प्रकाश करपे यांच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. आधी संपूर्ण अभंगाचा आपण सरळ शाब्दिक अर्थ पाहू, नंतर याचा आध्यात्मिक अर्थ काय होतो ते पाहण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, आपुलिया हिता जो आसे जागता, धन्य माता पिता तयाचिया. महाराज म्हणतात, जो त्याच्या जीवनामध्ये आपल्या हितासाठी जागृत आहे, त्याचे जन्म देणारे आईबाप हे धन्य आहेत, असा पहिल्या चरणाचा सरळ अर्थ होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशी जी सात्विक कन्या पुत्र ज्या कुळामध्ये जन्माला येतात, ज्या आई वडिलाच्या पोटाला जन्माला येतात, त्या कुळालाही महाराज धन्यता देतात, त्या मुलालाही महाराज धन्यता देतात. आणि ते शुद्ध कुळ आहे, ते पवित्र कुळ आहे, म्हणून दोघालाही, त्या कुळाला आणि त्या मुलाला, त्याच्या आईवडिलाला महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये धन्यताच देतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. असे जे सात्विक मुलं ज्या कुळामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या आई वडिलाच्या पोटाला जन्माला आलेले आहेत, ते काय करतात, ते गीता भागवत इत्यादी ग्रंथाचं श्रवण, मंथन, चिंतन त्यांच्या जीवनामध्ये सर्व काळ करीत असतात. सर्व काळ ते भगवंताचं चिंतन करीत असतात, म्हणून त्यांचे आई वडील धन्य आहेत, त्यांचं कुळ धन्य आहे, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. महाराज स्वतःच्या जीवनामध्ये असे जे सात्विक मुलगा जन्माला आलेला आहे, ज्या आई वडिलाच्या पोटी जन्माला आलेला आहे, ज्या कुळामध्ये तो जन्माला आलेला आहे, त्याची संगत माझ्या जीवनामध्ये घडावी, थोडी तरी त्याची सेवा
माझ्या जीवनामध्ये घडावी, अशी जर सेवा माझ्या जीवनामध्ये घडली, त्याची सेवा अशा, कारण भाग्यवान पुत्राची किंवा अशा भाग्यवान महात्म्याची सेवा माझ्या जीवनामध्ये जर घडली तर माझ्या दैवाला किंवा माझ्या दैवाला म्हणजे पारावार राहणार नाही, असं स्वतः जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून सांगतात. आपण संपूर्ण अभंगाचा सरळ शाब्दिक अर्थ पाहिलेला आहे. मात्र महाराजांनी जो अभंगाची सुरुवात केली, आपुलिया हिता जो आसे जागता धन्य माता पिता तयाचिया, कारण महाराज धन्यता द्यायला काही सहज बसलेलं नाहीत. सहज महाराजांनी धन्यता दिलेली नाही, कारण भगवान हे तुमच्या जीवनामध्ये त्या कुळाला, त्या लेकराला धन्यता द्यायला सहज बसलेला नाही. कारण या जगामध्ये करोडो लोक जन्माला येतात, करोडो लोक त्यांच्या जीवनामध्ये जन्मतात, मरतात, पण त्यांना त्यांचं हित कशाचं आहे हे कळत नाही. म्हणून महाराजांनी जी सुरुवात, आपुलिया हिता, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संसारामधलं हित पाहत असताल, पण स्वतःचं जागता, स्वतःसाठी काय जागरण करता, हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये 3 अवस्था आहेत. कारण प्रत्येक जीवन जगत असताना जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती, म्हणजे तिला आपण झोप म्हणतो, हे 3ही अवस्था आपल्या जीवनामध्ये स्वतंत्र आहेत. हे 3 अवस्था जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये याचं ज्ञान करून घेतो, हे ज्ञान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याला जागरण म्हटलेलं आहे. चौथीचं तर आपल्या जीवनामध्ये कसलंच ज्ञान नाही. जी तुरिया आहे, ती तुरिया म्हणजे सर्वोच्च ज्ञान. तुरिया अवस्थेमध्ये आतही अंधार नाही आणि बाहेरही अंधार नाही, सर्व प्रकाश, त्यालाच जाणीव म्हणतात किंवा त्यालाच जागरण खरं म्हणतात. ती अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये महाराजांनी जो जागता हा शब्द वापरलेला आहे, अत्यंत मौल्यवान हा शब्द महाराजांनी वापरलेला आहे. कारण आपण ज्याला जागरण म्हणतो ते म्हणजे सकाळी झोपेतून जागे होणे, त्याला आपण जागरण म्हणतो. ते जागरण म्हणजे अपूर्ण जागरण आहे, कारण ते मौल्यवान नाही. कारण का मौल्यवान नाही? ते निरुपयोगी आहे, अर्थपूर्ण नाही, कसलाच अर्थ नाही त्याच्यामध्ये. सगळा कचरा दिसतो आपल्या जीवनामध्ये. हिरे अंधारात हरवलेले आहेत. आपण कोण आहोत हे आपण स्वतःला पाहत नाही. आपण संपूर्ण जग पाहतो, आपण संपूर्ण जगाला ओळखतो, आपण आपल्या स्वतःला ओळखीत नाही, म्हणजे आपल्या आत्म्याला आपण ओळखीत नाही. म्हणून हे अपूर्ण जागरण आहे, हे अर्थपूर्ण जागरण आहे. कारण या जागरणाला काही अर्थच नाही तुमच्या जीवनामध्ये. म्हणून या जागरणाला आपल्या जीवनामध्ये महत्त्व नाही. दुसरा टप्पा आपल्या जीवनामध्ये आहे स्वप्न. आता स्वप्न जी अवस्था आहे ती आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या, आपल्याला दररोज संध्याकाळी झोपलं की स्वप्न पडतं. मग जगही राहत नाही आणि केवळ प्रतिबिंब आपल्या मनामध्ये जे तरंगते तेच आरशामध्ये जसं दिसतं तसं आपल्याला स्वप्नामध्ये दिसत राहतं. ते प्रतिबिंबच आहे आपल्या जीवनामध्ये. सकाळी उठल्यानंतर त्याचं भान आपल्याला येतं, मी स्वप्न पाहिले, ते सत्य नव्हतं. हे दररोज नित्य नियमानं प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये याचं हे जागरण, हे स्वप्न तो त्याच्या जीवनामध्ये पाहत असतो. सकाळी उठलं की स्वप्न खरं नाही, स्वप्न सत्य नाही असं तो म्हणत असतो. दुसऱ्या दिवशी अजून झोपतं, दुसऱ्या दिवशी स्वप्न पडतं, दुसऱ्या दिवशी जागा होतो. हे नित्यक्रिया आपल्या जीवनामध्ये चालू आहेत. आता जी तिसरी निद्रा, गाढ झोप. आता गाढ झोपेमध्ये काय होतं? बाहेरील जगही नाहीसं होतं, कोणतंही प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही, स्वप्नही नाही. आपण खोल अंधकारामध्ये पडलेला असतो, त्यालाच आपण झोप म्हणतो. त्यामध्ये बाहेरील जगाचा काही संबंध राहत नाही. शरीराच्या आतील कसलंही ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपल्याला राहत नाही. त्याला आपण काय म्हणतो? गाढ झोप म्हणतो. अजून एक शेवटचा टप्पा आहे, जे जागरण आणि स्वप्न या दोन्हीच्या मधला आहे, जिथं आपण, कारण झोप ही पूर्ण झाल्यानंतर
आणि थोडी थोडी झोप आणि थोडं थोडं जागरण, ती जी अवस्था असते तिथं फक्त बाहेरील वस्तूचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं, मनात त्याचे तरंग आपल्या जीवनामध्ये येतात, पण त्याचं ज्ञान आपल्याला होतं आपल्या जीवनामध्ये. ती एक अवस्था आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून ही जी महाराजांनी जो जागता म्हटलेले आहेत, अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. म्हणून म्हणलं की या जगामध्ये कोट्यावधी लोकांमध्ये एखादाच मनुष्य तो जागा असतो. महाराज येडे नाहीत त्याला धन्यता द्यायला, कारण जगद्गुरु तुकोबर आहेत म्हणून धन्यता देतात, म्हणजे काय साधी धन्यता देत नाहीत. कारण शंकर वेदांत या ग्रंथामध्ये याच्याबद्दल सुंदर असं चिंतन आलेलं आहे. जागता म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये, कारण आपल्या शरीर हे जे आहे ही 3 अवस्था प्रत्येक मनुष्याच्या जीवनामधल्या 3 अवस्था आहेत. जागरण, झोप आणि स्वप्न आणि झोप, ही 3 अवस्था नित्य नियमानं हे आपल्या जीवनामध्ये चाललेले आहेत. आता उदाहरणार्थ ह्याच्याबद्दल जर पाहायचं म्हटलं, आपण म्हणतो मला भूक लागली. आता भूक कोणाला लागते? भूक शरीराला लागते आपल्या जीवनामध्ये. आपल्याला भूक लागते का? आपल्याला भूक लागतच नाही. पण आपण म्हणतो मला लई भूक लागलेली आहे किंवा माझं लईच डोकं दुखत आहे. कारण ही आपण विनाकारण आपल्याला बांधून घेतो. कारण वेदना आपल्याला होतात का? वेदना ह्या शरीराला होतात. कारण या वेदनेपेक्षा आपण भिन्न आहोत आपल्या जीवनामध्ये. म्हणून म्हटलं की हे जागरण अवस्थेमधूनच आपल्या जीवनामध्ये हे चालू करावं लागतं. कारण जागरण, स्वप्न आणि सुसुप्ती ही आणि तुर्या ही शेवटची अवस्था आहे. प्रत्येक कर्म करीत असताना आपण जागेपणानं कर्म करीतच नाही. उदाहरणार्थ आपण जेवायलेलं आहोत, आपलं मन तिथं असतं का? आपलं मन कुठंतरी भटकायलेलं असतं ना आपण जेवायलेलं असतो. उदाहरणार्थ आपण एखादी कीर्तन ऐकायला गेलो, आपलं मन तिथं असतं का? तिथं नसतं. आपलं मन दुसरीकडेच असतं. आपण कीर्तनात फक्त हे धड असतं. म्हणून हे आपलं जागरण नाही. कोणतंही कर्म आपण जे आपल्या जीवनामध्ये करतो ते बेहोशमध्येच करतो. म्हणून हे जागरण नाही. म्हणून म्हटलं की महाराज धन्यता द्यायला येडे नाहीत, ते जगद्गुरु तुकोबर आहेत. म्हणून प्रत्येक कर्म तुमच्या जीवनामध्ये करीत असताना जागतेपणानं करा, जाणीवपूर्वक तुमच्या जीवनामध्ये कर्म करा. की तुम्ही जर ठरवा तुमच्या जीवनामध्ये मला आता भूक तुम्हाला लागलेली आहे, भूक लागल्यानंतर तुम्ही ठरवा की मला आता 4 तास जेवायचं नाही, तर तुमचं शरीर जे भूक लागलेली होती ती मागणीच बंद होते. मागणी बंद होते, तुमची भूक तुम्हाला हरवून जाते. तुम्ही पहा, थोडं हे तुम्ही प्रयोग करून पहा. हे स्वतः प्रयोग केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये हे कळणार नाही. हे अध्यात्म म्हणजे हे नुसतं सांगून कळत नाही, अनुभूती आपल्या जीवनामध्ये ह्याची घेतली पाहिजे. आणि ही प्रत्येक क्षणाला कारण आपण जीवन जगत असताना ही अनुभूती घेत गेलं पाहिजे. प्रत्येक कर्म जागेपणानं केलं पाहिजे. मी करतो असं म्हणून नाही. करता कोण आहे? करता कोणी? तुम्ही करते नाहात. तुमच्या जीवनामध्ये करतेपणाचा विनाकारण अहंकार तुमच्या जीवनामध्ये घेता. कर्म हे शरीर करतं. उदाहरणार्थ एखाद्यानं तुम्हाला 100 शिव्या दिल्या, लगेच तुम्हाला राग येतो. तुम्ही जर ठरविलं, कारण तुम्हाला शिव्या दिल्या का? तुम्हाला कुणी या जगामध्ये शिवी देऊ शकत नाही, तुमचा कुणी अपमान करू शकत नाही. तुम्ही कोण आहात? तुम्ही आत्माराम आहात. पण याचं तुम्हाला भानच नाही. त्यानं शिव्या दिल्या तुम्हाला त्याला हुसकावायचं असतं, तुमचा क्रोध त्याला वाढवायचा असतो, तुमच्या लगेच क्रोध येतो. आणि क्रोध आले की तुमच्या जीवनामध्ये विपरीत कर्म घडत राहतं. म्हणून तुम्ही प्रत्येक कर्म करीत असताना प्रत्येक दुखणं आपल्या जीवनामध्ये, जर माझं काही दुखतच नाही, समजा तुमचं पोट दुखत असेल तर तुम्ही समजा की या शरीराचं पोट दुखत आहे, मी पाहणारा द्रष्टा आहे, ही अवस्था अशी जर तुमच्या जीवनामध्ये हे जागेपणानं सुरुवात करावी लागेल. कारण शंकर वेदांतमध्ये म्हटलेलं आहे की जो संन्यासी असतो तो संन्यासी प्रत्येक कर्म त्याच्या जीवनामध्ये करीत असताना मी करता नाही, मी द्रष्टा आहे फक्त, या भावाने तो पाहत असतो. म्हणून म्हटलं की माऊलीजी म्हणतात, हे साथी आले या ओळगा शारंग धरो, नाही तरी संसार जाईल लया, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. मृग जळ हे दिसतंय ते सत्य आहे का?
पण आपला देह तरी सत्य आहे का? निरंतर परिवर्तन या देहामध्ये आहे. मी जी लहानपणी होतो ती आत्ता नाही. कारण मी लहानपणीपासून तारुण्यामध्ये आज माझं 60 वर्ष रनिंग वय चालू आहे. माझ्यामध्ये कितीही बदल झाला. दातं गेले, अनेक म्हणजे शरीरामधल्या म्हणजे अवयव मला सोडून गेले. हे मला माहीत झालं का? मी आहे तसाच आहे. माझा जो आत्माराम आहे तसाच आहे. तो जन्मलेला नाही, मेलेला नाही, त्याच्यात वाढ झालेली नाही, काहीच नाही. तो स्थिर आहे आत असणारा. पण याची मला जागृती नाही. ह्याचं माझ्या जीवनामध्ये मला काही ज्ञान नाही. आणि मी माझ्या जीवनामध्ये मग भागवत कथा करतो, मी कीर्तन करतो, मी म्हणतो माझ्या जीवनामध्ये मला स्वतःची ओळख नाही. माझी अवस्था मला माहीत नाही. मी कोण आहे हे माझ्या जीवनामध्ये ज्याला माहीत नाही त्याला तुमच्या जीवनामध्ये ते जागरण म्हटलं जात नाही. म्हणून म्हटलं की हे सुरुवात तुम्हाला जागेपणानंच तुमच्या जीवनामध्ये करावी लागेल. हे जागेपणानं तुम्ही थोडी थोडी सुरुवात केल्यानंतर ही अवस्था नंतर स्वप्नामध्ये जाईल. उदाहरणार्थ की तुम्ही जर ठरविलात तुम्ही बाजारात गेलात, बाजारात गेल्यामध्ये मग तुम्ही ठरविलात की जे होईलय ते तुम्ही फक्त पाहणारे आहात. तुम्ही चाललेला आहात. मग हे जगामधले व्यवहार होतील, तुमच्या शरीरामधल्या अनेक क्रिया होतील. तुम्हाला कोणी शिव्या देईल, कोणी तुमचा पाय तोडील. तुम्ही समजायचे की मला कोणी तोडी, माझ्या ह्या शरीराचा पाय तोडलेला आहे, मी पाहिलेला आहे. त्या शरीराला वेदना व्हायलेला मी पाहिलेला आहे. साक्षी भावानं तुमच्या जीवनामध्ये पहा. हे पाहत गेल्यानंतर ही अनुभूती गाढ तुमच्या जीवनामध्ये होते आणि ही स्वप्नामध्ये ती अवस्था तुमच्या जीवनामध्ये येते. मग तुम्ही आणि तुमच्या जीवनामध्ये शरीरापासून भिन्न कसे होतात? कारण शरीरापासून तुम्हाला वेगळं व्हायचं आहे. तर शरीरापासून वेगळं होण्यासाठी सुरुवात जागेपणामधून करावं लागेल. ती स्वप्नामध्ये न्यावी लागेल. ती स्वप्नामध्ये गेल्यानंतर त्याच्या पुढची जी गाढ निद्रा आहे त्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी अत्यंत होश लागतो आपल्या जीवनामध्ये. याच्यामध्ये एक साधं उदाहरण देतो की तुमचं एखादा पाय तोडायला, आता उदाहरणार्थ पाय तोडायला म्हणजे एवढी वेदना तुमच्या जीवनामध्ये होऊ लागलेली आहे. तर तुम्ही पहा त्या शरीराला तेवढी वेदना व्हायलेली आहे. कारण होणारी वेदना वेगळी आहे. या शरीराची वेदना आहे आणि पाहणारे तुम्ही आहात तुमच्या जीवनामध्ये. तर तुम्हाला दुखणंच ते जाणीवच होणार नाही त्या दुःखाची तुमच्या जीवनामध्ये. कारण पाहणारे तुम्ही आहात आणि वेदना वेगळी आहे. कारण शरीराला वेदना होणार आहे, तुम्हाला वेदना होत नाही. हे जर तुमच्या जीवनामध्ये ही अनुभूती तुमच्या जीवनामध्ये दररोज नित्य नेम क्षणाक्षणाला हे वाढवीत गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जी इच्छा आहे, जी तृष्णा आहे, तुम्हाला जी रात्रंदिवस तुम्हाला त्रास देते, तुमचा क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, ह्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख होतात. हे दुःख आपल्या जीवनामध्ये व्हायचं कमी होईल. 99% तुमचे आजार कमी होतील. प्रत्येक मनुष्याला जर असं जीवन जगत गेला तर त्यानं जर जागेपणी जागा झाला. म्हणून जागेपणी आपल्या जीवनामध्ये करोडो मनुष्यामध्ये एखादा जागा होतो. जगद्गुरु तुकोबाराय येडे नाहीत म्हटलं की बार वेळेस माझ्या जीवनामध्ये आपुलिया हिता, कोण स्वतःच्या हितासाठी जागा आहे. कारण तुम्ही समजता की मी घर बांधलं, मी महाडी बांधली, पोरं शिकविले, डॉक्टर केले, इंजिनियर केले. अरे तुझ्यासाठी काय केलास बाबा? तू कोण आहे स्वतः? तू तुझ्या जीवनामध्ये स्वतःला ओळखीला नाहीस आणि जगाचं ज्ञान तुझ्या जीवनामध्ये सांगायलाच हे अर्ध जागरण ह्या काय कामाचं नाही. हे ज्ञान नाही. म्हणून हे ज्ञान जागृतीमधून स्वप्नामधून तू सुसुप्तीमध्ये, कारण गाढ झोपेमध्ये सुद्धा हे ज्ञान तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ज्यावेळेस होईल त्यावेळेस जी चौथी अवस्था आहे तुरिया, ती अवस्था तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. मग ती अवस्थेमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भिन्न असाल. कारण तुम्ही स्वप्न नाही, तुम्ही जागृती नाही, तुम्ही निद्रा नाहीत. तिन्ही अवस्थेपेक्षा तुम्ही भिन्न असाल. तुरीय अवस्था म्हणजे आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च ज्ञान. तिथं तू कसलाच अंधकार नाही. कारण तुमच्या स्वतःच्या स्वरूपामध्ये तुम्ही स्थिर असाल. मी आत्माराम आहे या आत्मबोधावर जो आरूढ झालेला आहे
त्याच महात्म्याला जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. आपुलिया हिता, जो स्वतःच्या हितासाठी जागा आहे, कारण दुसऱ्याच्या हितासाठी नाही. आपण भावाची जमीन हडपवली, मेहण्याची हडपवली, लोकाला फसवलं आपल्या जीवनामध्ये. कारण कसं लबाड बोलून पैसा कमविता येतो किंवा लोकाला उल्लूत बनवून कसा पैसा कमविता येतो, आणि त्याला जागरण म्हटलं जात नाही. जागरण म्हणजे तुमचा आतला होश तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक कर्म करीत असताना करता मी नाही, कारण करता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नाहीच. कर्म तुम्ही करीतच नाही. करतेपणाचा फक्त अहंकार, मी करतो म्हणल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भोगता. म्हणून जे महाराजांनी जे धन्यता दिलेली आहे त्याच्या कुळाला, त्याला, त्याच्या आईवडिलाला सहज दिलेली नाही. असा कोट्यावधी मनुष्यामध्ये एखादाच तो मनुष्य या जगामध्ये जन्माला येतो. म्हणून त्याचे आई वडील धन्य आहेत, त्याचं कुळ धन्य आहे. आणि अशाची संगत जर आपल्या जीवनामध्ये झाली तर आपणही धन्य होतो. कारण दैवामध्ये एवढं वैभव मिळतं, ते दैव, कारण आपल्या दैवाला पारावार राहत नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय स्वतः म्हणतात, माझ्या दैवाला पारावार राहणार नाही. का राहणार नाही? तो मनुष्य तो या पदाला गेलेला असतो, तो स्वतःच्या स्थितीमध्ये स्थिर झालेला असतो, तो आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेला असतो, तो भगवंत स्वरूपामध्ये स्थिर झालेला महात्मा असतो. ही अवस्था प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेता येते. पण त्याला या सांगितलेल्या, कारण चिंतन जे सांगितलं त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगावं लागतं. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.